नमस्कार, मी गणेश सपकाळे, माझ्यासोबत श्रीकांतजी वानखेडे आणि माझे मित्र. सर्वप्रथम की आम्ही या ठिकाणी तुमच्या माहितीस्तव हे सांगतो की जळगाव जिल्ह्यातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या संदर्भामध्ये आम्ही पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या संदर्भामध्ये गोरगरिबांना या म्हणजे आरोग्य संदर्भामध्ये खूप वंचित ठेवलेलं आहे. या संदर्भामध्ये त्याचबरोबर या ठिकाणी जसे की आम्ही माहिती काढली की जो स्लम एरियामध्ये हॉस्पिटल पाहिजे तर स्लम एरियामध्ये हॉस्पिटल न देता या लोकांनी त्यांच्या मनमानी प्रमाणे विविध ठिकाणी त्यांनी हॉस्पिटल खोललं, म्हणून गोरगरीब आरोग्य सेवेपासून वंचित आहेत. आमची अशी मागणी आहे की ज्याही लोकांनी वंचित आहे त्याचबरोबर या ठिकाणी भ्रष्टाचारही करण्यात आलेला आहे. हॉस्पिटल त्या ठिकाणी फक्त कागदपत्रावर आहे, तर हॉस्पिटल त्या ठिकाणी नसल्या कारणास्तव आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी ज्यांनी या भोंगळ कारभार केलेला आहे, हॉस्पिटल दाखवले फक्त कागदावरती आणि हॉस्पिटल नाहीये, तर याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. तर भ्रष्टाचार ओपन व्हायला पाहिजे. कोणत्या ठिकाणी काय कशा भ्रष्टाचार म्हणजे आमच्या एका हॉस्पिटलला 3 लाख रुपये अनुदान या ठिकाणी देण्यात येतं. 25 हॉस्पिटल आहे, 25 हॉस्पिटलचे होतात 75 लाख. त्याचबरोबर 75 गुणिला 36 म्हणजे होतात 27 करोड रुपये. 27 करोड रुपयाचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला असं आम्हाला असं वाटतं. कारण आरोप आमचा असा आहे की आरोग्य सेवेचे जे आहेत डॉक्टर सचिन भायेकर यांच्यावरती आमचा आरोप आहे आणि या आरोप आम्ही सहजपणे करत नाही. आम्ही याच्यावरती 6 महिन्यापासून अभ्यास करतोय. हॉस्पिटल फक्त डॉक्युमेंटेड आहे, कोणत्या प्रकारचे हॉस्पिटल या ठिकाणी सुरू नाहीये, गोरगरिबांना न्याय मिळत नाहीये, वंचित आहे. म्हणून अशी आमची मागणी आहे की डॉक्टर सचिन भायेकर यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी SIT मार्फत. आणि याच्यामध्ये जेही अधिकारी असतील, जेही भ्रष्टाचार अधिकारी असतील त्यांच्यावरती त्यांची प्रॉपर्टीची चौकशी व्हायला पाहिजे, त्यांच्या अकाउंट संदर्भात पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आणि जेही संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. हे नेमकं भुसावळचं आहे का जळगाव शहराचं? पूर्ण जळगाव जिल्ह्यामधलं आहे. किती हॉस्पिटल पूर्ण जिल्ह्यामध्ये 25 हॉस्पिटल आहे. तुम्हाला सांगता येईल का तालुका किती आहे? यावलमध्ये 2 आहे. यावलमध्ये 2 आहे. आमच्याकडे डिटेल्स आहेत, ते आम्ही तुम्हाला देऊन टाकू. याच्यामध्ये आहे यावलमध्ये 2 आहे, भुसावळमध्ये 2 आहे. जळगाव जिल्ह्यात किती हॉस्पिटल एकूण? 25 हॉस्पिटल. त्यापैकी प्रत्यक्षात किती चालू आहे? प्रत्यक्षामध्ये फक्त नावापुरता 25 चालू आहे डॉक्युमेंटेड. ज्या ठिकाणी आम्ही पोहोचू शकलो, प्रत्यक्षात कोणत्याच प्रकारचा डॉक्टर त्या ठिकाणी अवेलेबल नाही. फक्त बोर्ड लावलेलं, तुम्हाला पत्र दिलेले आहे आम्ही, त्याच्यावर फक्त बोर्ड लावलेला आहे. एकही डॉक्टर त्या ठिकाणी अवेलेबल नसतो. रात्री दुपारचा 2 वाजेचा वेळ असतो, तर रात्री 10 वाजेपर्यंत हॉस्पिटल ओपन पाहिजे, परंतु त्या ठिकाणी 5 मिनिटाकरताही कोणता डॉक्टर त्या ठिकाणी अवेलेबल नसतो. या संदर्भात तुम्ही कोणाकोणाकडे तक्रारी दिली? आम्ही जिल्हा परिषदला तक्रार दिलेली आहे, SP साहेबांना तक्रार दिलेली आहे, कलेक्टर साहेबांना पत्र दिलेले आहे. आम्ही सगळ्या पद्धतीने आम्ही पत्र व्यवहार या ठिकाणी केलेला आहे. काय मागणी केली? मागणीमध्ये अशी आमची मागणी आहे की याची योग्य ती चौकशी व्हावी, SITच्या माध्यमातून योग्य ती हे व्हावी आणि BNS अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे. कोणावर? जेही संबंधित अधिकारी असतील, जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा तालुका अधिकारी जे असते. आता आमचा मुख्य आरोप असा आहे सचिन भायेकर DHO जे आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. त्यांच्या माध्यमातून झालं असं वाटतं? असं वाटतं ना, कारण की ते मेन आहेत. तुम्ही माहिती कशी काढली नेमकी? माहिती अधिकाराअंतर्गत आम्ही माहिती काढली आणि त्या माहिती अधिकाराअंतर्गत जे आमच्याकडे पुरावे आलेत ते पुरावे आम्ही तुमच्याकडे पर्यंत सादर करत आहोत. आणि या विषयामध्ये जर सांगितलं गेलं की जे दवाखाने या ठिकाणी सुरू करण्यात आलेले होते ते मात्र कागदावरच सुरू आहेत, वास्तविक परिस्थितीमध्ये ते सगळे बंद आहेत. आम्ही जेव्हा त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी ताळे लावण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी कोणतेच डॉक्टर नाही, कोणतेच कर्मचारी नाही आणि कोणताच सफाई कर्मचारी नाही किंवा गार्ड नाही, ते बंद अवस्थेमध्ये आहेत. आणि जळगाव जिल्ह्यातल्या ज्या दवाखान्यामध्ये आम्ही पोहोचू शकलो त्या दवाखान्या आता मला बंदच अवस्थेमध्ये दिसून आलेले आहेत. त्याचेही पुरावे आमच्याकडे आहेत. बाकी कुठे सुरू असतील नसतील त्याचं पण आम्ही या ठिकाणी त्याचे तपास आमच्या माध्यमातून सुरू आहेत. आतापर्यंत जी प्राथमिक माहिती आमच्याकडे आलेली होती ती आम्ही तुमच्यापर्यंत सादर केली. तुमचं नाव? माझं नाव श्रीकांत वानखेडे आहे आणि मी एक छोटा MH19 न्यूजचा कार्यकर्ता आहे.